श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे दिवाळी पाडवा, जो 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि पती पत्नीच्या नात्याचा हा दिवस मानला जातो। या दिवशी पत्नी जी आहे तर ती आपल्या पतीचे औक्षण करत असते आणि पती आपल्या पत्नीला भेटवस्तू देत असतात। तर औक्षण कसे करावे, औक्षणाचे ताट जे आहे तर ते कसे तयार करावे, ताटामध्ये कोणकोणत्या वस्तू असाव्यात आणि त्या वस्तू आपण कोणत्या भागामध्ये ठेवायच्या आहेत, म्हणजे ताटामध्ये मध्यभागी काय ठेवायचं, उजवीकडे काय ठेवायचं, डावीकडे काय ठेवायचं, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचप्रमाणे पतीचे औक्षण करताना कोणत्या चुका सुद्धा आपल्याला करायच्या नाहीत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता यंदा म्हणजे 2024ला 2 नोव्हेंबर 2024ला आहे तो म्हणजे दिवाळी पाडवा। दिवाळी पाडवा जो आहे तर या दिवसापासून कार्तिक महिन्याला सुरुवात होत असते। दिवाळी जी आहे तर ती वसुबारसेपासून सुरू होते बघा। वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन आणि यानंतर येतो तो म्हणजे दिवाळी पाडवा। लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी हा दिवाळी पाडवा येत असतो। आता यंदा 2 नोव्हेंबरला हा दिवाळी पाडवा आहे आणि या दिवशी प्रत्येक पत्नी जी आहे तर ती आपल्या पतीला ओवाळणार आहे। परंतु हे ओवाळताना तो शुभमुहूर्त काय असणार आहे, म्हणजे कोणत्या वेळेमध्ये आपल्याला पतीचे औक्षण करायचे आहे, तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचप्रमाणे 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त मानला जातो। व्यापारी वर्ग जे आहेत तर ते याच दिवसापासून आपल्या नवीन वर्षाला सुरुवात करत असतात। त्याचप्रमाणे या दिवशी बळीराजाची पूजा केली जाते। या दिवशी विक्रम संवत सुरू होते। याच दिवशी व्यवसायासंबंधी त्याचप्रमाणे व्यापाराच्या हिशोबासाठी नवीन वही जी आहे तर ती घेऊन तिच्यावरती स्वस्तिक काढले जाते, शुभ लाभ लिहिले जाते आणि हे सर्व ओल्या कुंकवाने लिहिले जाते आणि या वहीची जी पूजा आहे तर ती सुद्धा आपण या दिवशी करत असतो। म्हणजे व्यापाऱ्यांसाठी सुद्धा दिवाळी पाडव्याचा जो दिवस आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। आता या दिवशी पत्नीने पतीला अभ्यंग स्नान घालायचं आहे। त्याचप्रमाणे अभ्यंग स्नान घालताना अंघोळीचं जे पाणी आहे तर त्यामध्ये तुम्ही थोडेसे गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकू शकता। गंगाजल टाकल्यामुळे पवित्र नदीमध्ये स्नान झाल्याचे पुण्य प्राप्त होते आणि हळद जेव्हा आपण टाकतो तर हळद जी आहे तर ती नकारात्मकता नष्ट करते। त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला सुद्धा हळद प्रिय आहे, त्यामुळे थोडेसे गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकायची आहे। शक्य असेल तर तुम्ही गुलाब अत्तर टाकू शकता, थोडासा कापूर सुद्धा टाकू शकता, अंघोळीचं जे मीठ आहे ते टाकलं तरी सुद्धा चालेल। परंतु तुमच्याकडे असेल तर 4 थेंब का होईना गंगाजल नक्की टाका आणि काहीच जमले नाही तर चिमूटभर हळद जी आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि या पाण्याने आपल्या पतीला अभ्यंग स्नान जे आहे तर ते घालायचे आहे। आणि यानंतर प्रत्येक पत्नी जी आहे तर ती आपल्या पतीचं या दिवशी औक्षण करत असते। आता हे औक्षण जे आहे तर ते कसे करावे, औक्षणाच्या ताटामध्ये कोणत्या वस्तू असाव्यात, तर सर्वात अगोदर आपण हे पाहूया की औक्षणाच्या ताटामध्ये कोणत्या वस्तू असाव्यात। तर बघा, औक्षणाचं जे ताट आहे तर ते ताट घेताना तांब्याचंच ताट आपल्याला घ्यायचं आहे। तांब्याचं ताट नसेल तर तुम्ही पितळेचं किंवा स्टीलचं घेऊ शकता, परंतु प्लास्टिकचं आपल्याला जे ताट आहे, प्लास्टिकची प्लेट चुकूनही घ्यायची नाही। बऱ्याच जणी काय करतात की प्लास्टिकच्या ज्या अतिशय अशा छान दिसणाऱ्या डेकोरेटिव्ह प्लेट आहेत तर त्या घेतात आणि आपल्या पतीचं औक्षण करतात, परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे। त्यामुळे तांब्याचंच ताट घ्यायचं आहे आणि ते नसेल तर पितळेचं किंवा आपल्याला स्टीलचं ताट जे आहे तर ते घ्यायचं आहे। यानंतर जी वस्तू आहे ती म्हणजे सर्वात महत्त्वाचं मानलं जाणारं कुंकू। कुंकू हे आदिशक्ती ऊर्जेचं प्रतीक आहे। कुंकवामध्ये एक सकारात्मक ऊर्जा असते। प्रत्येक धार्मिक विधीमध्ये कुंकवाला खूप महत्त्व आहे आणि बघा, कोणतीही पूजा करण्या अगोदर आपण कुंकवाचा टिळक जो आहे तर तो करत असतो। कुंकवाचा टिळा लावल्यामुळे आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येते, त्यामुळे ताटामध्ये कुंकू जे आहे तर ते असायलाच हवं। हळदीचा वापर आपण करत नाही तरी सुद्धा आपल्याला कुंकवासोबत हळद जी आहे तर ती सुद्धा ठेवायची आहे, कारण हळद नकारात्मकता नष्ट करते। यानंतर आहे ते म्हणजे अक्षता। अक्षता ज्या आहेत तर त्या घेताना अखंड असाव्यात, तुटलेल्या कीड लागलेल्या घ्यायच्या नाहीत। म्हणजे आपल्याला तांदूळ जे आहेत तर ते व्यवस्थित आणि अखंड असलेले घ्यायचे आहेत। तांदळांना सुद्धा बघा शुभ कार्यामध्ये महत्त्व दिलेले आहे आणि म्हणूनच आपल्याला अक्षता ज्या आहेत तर त्या सुद्धा या ताटामध्ये घ्यायच्या आहेत, कारण हे संपन्नतेचं प्रतीक मानलं जातं। यानंतर आहे ते म्हणजे सोने आणि सुपारी घ्यायचं आहे।
आपल्या पतीचे आयुष्य हे सुपारीप्रमाणे मजबूत, टणक आणि अविनाशी बनावे, त्याचप्रमाणे सोन्याप्रमाणे ते चमकत राहावे आणि म्हणूनच आपल्याला सोने आणि सुपारी तर हे सुद्धा घ्यायचं आहे। यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवा। आता दिवा जेव्हा आपण प्रज्वलित करतो तर तेव्हा त्या दिव्याभोवती एक वलय तयार होत असतं। दिव्यामध्ये सुद्धा एक अलौकिक शक्ती आहे, अग्निदेवतेचा वास या दिव्यामध्ये होत असतो। तर दिवा घेताना आपल्याला कणकेचाच दिवा घ्यायचा आहे। आता दिव्यासोबत जो 2 मुटके जे आहेत तर ते सुद्धा घ्यायचे आहेत। आता काही भागांमध्ये या मुटक्यांनी सुद्धा ओवाळलं जातं, म्हणजे नजर काढली जाते, तर काही भागांमध्ये मुटके जे आहेत तर ते ताटामध्ये ठेवत नाहीत। आपली जशी पद्धत आहे तर त्यानुसार करायचं आहे। त्याचप्रमाणे काही ठिकाणी काय करतात, एक दिवा त्या औक्षणाच्या ताटामध्ये ठेवतात आणि त्याच्या भोवती म्हणजे एका बाजूला एक आणि दुसऱ्या बाजूला एक असे 2 मुटके ठेवतात। तर काही भागामध्ये 2 दिवे ठेवतात आणि त्याच्या भोवती 2 मुटके ठेवतात। आता हे आपल्या पद्धतीनुसार आपल्याला करायचं आहे। दिव्यामध्ये तेलाचाच वापर करायचा आहे, तुपाचा वापर जो आहे तर तो आपल्याला करायचा नाही, कारण तुपाचा वापर फक्त आपण देवांना ओवाळताना करतो। व्यक्तींना ओवाळताना दिव्यामध्ये तेलाचाच वापर करायचा आहे। शक्य असेल तर तुम्ही तिळाचं जे तेल आहे तर ते नक्कीच वापरू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला कणकेचा जो दिवा आहे तर तो आपल्याला करून घ्यायचा आहे आणि आपण जो दिवा बनवणार आहोत तर त्यावेळेला जी आपण कणिक मळून घेणार आहोत तर ती घट्ट मळायची आहे। मिठाचा वापर या कणकेमध्ये आपल्याला अजिबात करायचा नाही। तर एक दिवा आणि 2 मुटके तर असं आपल्याला या कणकेचं बनवून घ्यायचं आहे। यानंतर औक्षणाच्या ताटामध्ये कोणती गोष्ट असावी तर मिठाई किंवा गोडाचा पदार्थ, कारण मिठाईशिवाय कोणतंही औक्षण जे आहे तर ते अपूर्ण मानलं जातं आणि नवरा बायकोच्या नात्यामध्ये गोडवा जो आहे तर तो कायम राहावा म्हणून मिठाई जी आहे तर ती ताटामध्ये असायलाच हवी। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कापूस, कारण कापूस जो आहे तर तो बघा पांढरा असतो आणि त्याचा अर्थ असा होतो की या कापसाप्रमाणे म्हणजे केस आपले पांढरे होईपर्यंत आपण नवरा बायको सोबत राहू, म्हणून कापूस जो आहे तर तो सुद्धा ताटामध्ये असावा। आता या वस्तू आपल्याला कशा मांडायच्या आहेत ताटामध्ये तर बघा, आपण जे ताट घेतलेलं आहे तर अक्षता ज्या आहेत तर त्या मध्यभागी ठेवायच्या आहेत। त्याच्या समोर आपल्याला पुढच्या बाजूला दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे। उजव्या बाजूला आपल्याला हळदी कुंकू, त्याचप्रमाणे जी सुपारी घेतलेला आहे, सोनं घेतलेलं आहे तर ते ठेवायचं आहे आणि पाठीमागच्या बाजूला आपल्याला मिठाई जी आहे तर ती ठेवायची आहे, किंवा तुम्ही डाव्या बाजूला जरी मिठाई ठेवली तरी सुद्धा चालेल आणि मिठाई शेजारीच आपल्याला कापूस जो आहे तर तो ठेवायचा आहे। तर अशा प्रकारे ही जी साहित्यांची मांडणी आहे तर ती आपल्याला करायची आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, औक्षण कसं करायचं आहे तर सर्वप्रथम आपल्या पतीला एका पाठावरती बसवायचं आहे। त्या पाठाभोवती तुम्ही अगोदरच छान अशी रांगोळी काढून घ्या। त्या पाठावरती पतीला पूर्व किंवा पश्चिम दिशेला तोंड करून बसवायचं आहे आणि बघा पाठावरती बसण्यापूर्वी पतीने हातपाय जे आहेत तर ते स्वच्छ धुतलेले असावेत, स्वच्छ वस्त्र परिधान केलेलं असावं। यानंतर प्रथम आपल्या पतीच्या कपाळावरती कुंकू लावायचं आहे, त्यावरती आपल्याला थोड्याशा अक्षता ज्या आहेत तर त्या चिकटवायच्या आहेत आणि कुंकू लावताना काय करायचं, थोडंसं ओलं करून ते कुंकू लावायचं जेणेकरून अक्षता ज्या आहेत तर त्या चिकटतील। यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर सोने आणि सुपारी एकत्र घ्यायचं आहे। आता सोन्यामध्ये तुम्ही सोन्याची अंगठी घ्या किंवा सोन्याचं कानातलं घेतलं तरी चालेल, परंतु चुकूनही मंगळसूत्र वगैरे घेऊ नका, कारण त्यामध्ये काळे मणी असतात। तर हे एकत्र घेऊन प्रथम पतीच्या कपाळावरती मध्यभागी टेकवायचं आहे। नंतर उजव्या खांद्याला लावून उजवीकडून डावीकडे आपल्याला ते फिरवायचं आहे। त्यानंतर आपल्याला ताटाला लावायचं आहे, पुन्हा डावीकडून उजवीकडे आणि पुन्हा उजवीकडून डावीकडे। तर असं 3 वेळेला आपल्याला सुपारी आणि सोन्याने ओवाळून घ्यायचं आहे। आपण जेव्हा हे सोने आणि सुपारी मध्यभागी लावतो म्हणजे कपाळावरती लावतो तर तेव्हा शिवशंकराच्या सात्विक लहरी आपल्या पतीला प्राप्त होत असतात। तर अशा प्रकारे ओवाळून झाल्यानंतर कापूस जो आहे तर तो पतीच्या डोक्यावरती ठेवायचा आहे। आपण जेव्हा पतीचं औक्षण करत असतो तर त्यावेळेला पतीच्या डोक्यावरती टोपी असावी, ही काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे। तर अशा प्रकारे त्या टोपीवरती आपल्याला कापूस ठेवायचा आहे, म्हणजे काय तर आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं आणि त्या कापसाप्रमाणे आपल्या डोक्याचे केस पांढरे होईपर्यंत आपण दोघेही सोबत राहावं आणि म्हणून आपल्याला हा कापूस ठेवायचा आहे। यानंतर आपण ज्या ताटामध्ये आपण ते मुटके घेतलेले आहेत तर ते दोन्ही मुटके आपल्याला दोन्ही हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्या पतीची नजर काढायची आहे, किंवा तुम्ही एक एक मुटक्याने सुद्धा नजर काढू शकता। म्हणजे एका मुटक्याने अगोदर ओवाळून घ्यायचं, तो मुटका ताटामध्ये ठेवायचा, नंतर दुसऱ्या मुटक्याने ओवाळून घ्यायचं आणि हे सर्व करताना इडापिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे, तर असं म्हणत आपल्याला 3 वेळेला नजर काढायची आहे। आणि यानंतर आपल्याला दिव्याने पतीचं औक्षण करायचं आहे। औक्षण सुद्धा 3 वेळेला करायचं आहे। आपल्या पतीच्या चेहऱ्यावरती दिव्याचा प्रकाश पडेल अशा पद्धतीने पतीला ओवाळायचं आहे।
यानंतर आपल्या पतीला गोडाची मिठाई द्यायची आहे आणि यानंतर पतीच्या पायावरती डोकं ठेवून आपल्याला पतीच्या पाया पडायचं आहे. काही भागांमध्ये पाडव्याच्या दिवशी पतीचे पाय जे आहेत तर ते सुद्धा एका ताटामध्ये धुतले जातात आणि त्यानंतरच पतीला ओवाळलं जातं. तर आपण असं सुद्धा करू शकतो. यानंतर पतीने पत्नीला भेटवस्तू द्यायची आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शुभमुहूर्त काय आहे तर बघा, दिवाळी पाडवा जो आहे तर या दिवशी अभ्यंग स्नानाचा मुहूर्त आहे. सकाळी 5:24 पासून ते 6:33 दिवाळी पाडवा म्हणजे आपल्याला वही पूजन वगैरे करायचं आहे. दिवाळी पाडव्याची जी पूजा करायची आहे तर तो मुहूर्त आहे सकाळी 6:32 पासून ते 8:49 आणि पतीचं औक्षण आपल्याला करायचं आहे सकाळी 8:07 पासून ते 9:32 कोणत्या चुका करू नयेत तर बघा, सोफ्यावरती किंवा खुर्चीवरती बसवून पतीचे औक्षण करू नका. औक्षण करताना पतीचं तोंड किंवा आपलं तोंड, जी व्यक्ती औक्षण करणार आहे तर तिचं तोंड हे चुकूनही दक्षिण दिशेला असता कामा नये, तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला तोंड येईल. तर अशा पद्धतीने आपल्याला हे औक्षण जे आहे तर ते करायचे आहे.